पावसाळा म्हटलं की बाहेर पडणारा रिमझिम पाऊस आणि त्यामध्ये असा चमचमीत झणझण घरामध्ये काहीसा बेत असेल तर मग मज्जाच वेगळी. नमस्कार. तर आज आपल्या तिखट पाहूनच्या रेसिपीज मध्ये सर्वांना आवडणारा गरमागरम वडापाव बनत आहे. तर यासोबत खाल्ली जाणारी सुखी लाल चटणीची तर मज्जाच वेगळी, बनवायला सोपी आणि वडापावची रंगत वाढवणारी चटणी देखील आपण आज बनवून दाखवलेली आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तयार होणारा वडापाव हा चवीला अप्रतिम असा लागतो. ज्याप्रमाणे बाहेर गाड्यावर मिळतो अगदी तसाच हा तयार होतो. चला तर मग कसा बनवायचा ते बघूया. तर कुकर मध्ये या ठिकाणी 5 मध्यम आकाराचे बटाटे 1 ग्लास पाणी घालून उकडण्यास ठेवले. तर इथे बटाटे व्यवस्थित उकडण्यासाठी 4 ते 5 शिट्ट्या ह्या पुरेशा होतात. तर आता बटाटे उकडतात तोपर्यंत बटाट्याचं स्टफिंग बनविण्यासाठी एक वाटण तयार करूया. त्यासाठी बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरवी मिरची, तर इथे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. त्यानंतर 1 इंच अद्रकचे छोटे तुकडे करून घेतले. सोबतच यामध्ये 1 चमचा धने घातले, तर कच्चे धने घेतले. 1 चमचा जिरा घेतलं आणि पाणी न घालता हे ओबडधोबड असं बघा बारीक मिक्सरला वाटून घेतलं. तर याप्रमाणे एकदा वाटण तयार करून बटाट्याची चटणी तयार करून बघा, चवीला अप्रतिम असे बनते. तर आता ही चटणी बाजूला ठेवूया आणि एका बाउल मध्ये बटाटा वडा तयार करण्यासाठी लागणारं वरील कोटिंग तयार करूया. त्यासाठी बाउल मध्ये 1.5 कप बेसन घेतलं. बेसन हे चाळून घ्यायचं, म्हणजे यामध्ये गठुळा तयार होत नाही. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी चिमूटभर सोडा घातला. त्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलं, म्हणजे सोडा आणि मीठ हे एकसारखं मिसळलं जातं. नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बघा एक स्मूथ असं रणी कन्सिस्टन्सी मध्ये बॅटर तयार करून घ्यायचं. तर पाणी हे एकदाच न घालता थोडं थोडं घालायचं, म्हणजे पाण्याचा अंदाज सुद्धा व्यवस्थित येतो. तर बघा, याप्रमाणे मी बॅटर तयार करून घेतलं. चमच्याने दाखवते, अगदी जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही, असं रणी कन्सिस्टन्सी मध्ये हे बॅटर तयार करून घ्यायचं. तर बघा, बॅटर सुद्धा रेडी झालेला आहे आणि सुरुवातीला उकडण्यास ठेवलेले बटाट्यांची सुद्धा साल काढून बघा. बटाटे गरम असल्यामुळे मी ते चाकूने कट करून घेतले. त्यानंतर स्मॅशरच्या मदतीने स्मॅश करून घेतले, किंवा बटाटे थंड असतील तर हाताने सुद्धा कुस्करले तरी चालतील. तर बटाटे चांगले उकडून घेतले तर ते स्मॅश करायला सुद्धा सोपं जातं. तर चला आता चटणी कशी बनवायची ते बघूया. गॅसवर मध्यम आचेवर पॅन ठेवून त्यामध्ये चमचाभर तेल घातलं. तेल चांगलं गरम झाल्यावर यामध्ये पाव चमचा मोहरी चांगली तडतडली की लगेच थोडासा हिंग घातला. त्यानंतर 5 ते 7 कढीपत्त्याची पानं हाताने अशी कुस्करून घातली. चांगलं तेलामध्ये मिक्स करून घेतली. आता यामध्ये सुरुवातीला जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं. तेलामध्ये चांगलं खमंग परतून घ्यायचं. बटाटा वडा तयार करण्यासाठी एकदा हे वाटण नक्की ट्राय करा. खूपच अप्रतिम आणि छान चव लागते. तर हे वाटण चांगलं खमंग असं परतून झालं की यामध्ये पाव चमचा हळद पावडर घातली. चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर यामध्ये जे कुस्करून ठेवलेले आपण बटाटे आहेत ते घालूया आणि लगेच यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं. तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यामुळं मसाले हे चांगले बटाट्यामध्ये एकजीव होईल. तर बघा, या ठिकाणी बटाटा वडा तयार करण्यासाठी जे आतलं स्टफिंग असतं ते तयार झालेलं आहे. सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून घेऊ. तर आता हे साईडला ठेवून थोडंसं हलकंसं हाताला सोसेल इतपत थंड करून घेऊ. तर या ठिकाणी मिश्रण हाताला सोसवेल इतपत मी थंड करून घेतलं आणि लगेच ज्या आकाराचा आपल्याला बटाटा वडा तयार करायचा आहे तेवढं मिश्रण हातामध्ये घेऊन त्याचे गोलाकार असे वडे तयार करून घेतले. तर हाताला तेल वगैरे लावायची काहीही गरज पडत नाही. अगदी सहजरित्या हा वडा गोल असा तयार होतो. तर इथे तुम्हाला ज्या आकाराचा वडा तयार करायचा, लहान मोठा, त्या आकाराचे वडे तुम्ही वळवून घेऊ शकता. तर बघा, इथे मी मध्यम आकाराचे वडे तयार करून घेतले. तयार मिश्रणामध्ये मध्यम आकाराचे 7 ते 8 वडे तयार होतात. जर छोट्या आकारात केले तर जास्त प्रमाणात सुद्धा हे तयार होतील. तर चला, या ठिकाणी वडे तळण्यासाठी तयार आहे. वड्यांना लावण्यासाठी वरचं जे बेसनाचं कोटिंग आहे ते सुद्धा आपण अगोदरच तयार करून घेतलेलं आहे. तर दुसरीकडे वडे तळण्यासाठी तेल सुद्धा तापत आहे. तर वडे तळण्यासाठी तुम्ही हे डायरेक्ट हाताने सुद्धा वडे तेलात सोडू शकता, किंवा असं चमच्याने बॅटर
दाखविल्याप्रमाणे कोट करून तुम्ही डायरेक्ट असा चमच्याने उचलून तो तेलामध्ये सोडू शकता, परंतु मी या ठिकाणी हाताचा वापर करून डायरेक्ट हे वडे तेलामध्ये सोडणार आहे। तर बघा, तयार बटाट्याचा गोळा हा बेसनाच्या मिश्रणामध्ये घोळवून तो बघा दाखविल्याप्रमाणे असा तेलात सोडायचा। याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा वडे सोडून घेते। तर एका वेळी तेलामध्ये, कढई मोठी असल्याने यामध्ये मी 5 ते 6 वडे घातले। तर वडे तळण्यासाठी या ठिकाणी तेल मी मध्यम आचेवर अगोदर चांगले कडकडीत गरम करून घेतले। त्यानंतर वडे सोडल्यानंतर मध्यम आचेवरच चांगले दोन्ही बाजूने खरपूस असे गोल्डन रंगावर हे तळून घ्यायचे आहे। तर मोठ्या आचेवर तळू नका, नाहीतर मग वरतून ते तळल्यासारखे दिसतात परंतु आतून बेसनाची कोटिंग हे कच्चेच राहते। त्यामुळे मध्यम आचेवर तळा किंवा लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्या। तर झाऱ्याच्या मदतीने सतत ढवळत एकसारखे वडे तळून घ्यायचे। तर बघा किती मस्त रंग आलेला आहे, अगदी सुरेख हे तळले गेलेले आहे। मस्त गोल गरगरीत वडे तयार झालेत। तर चला तेल नितळून हे प्लेट मध्ये काढून घेऊ आणि इतर राहिलेले वडे सुद्धा याच प्रकारे तळून घेऊ। तुम्ही बघू शकाल बटाटा वड्यांना कोटिंग अगदी परफेक्ट असं लागलेलं आहे। आता बटाटा वडा म्हटला की त्यासोबत तळलेली मिरची ही आलीच। तर बघा तेलामध्ये मी काही हिरव्या मिरच्यांना कट देऊन त्या सुद्धा तळून घेतलेल्या आहे। तळलेल्या मिरच्या या प्लेट मध्ये काढून घेऊ। तर या ठिकाणी वडापाव साठी लागणारा बटाटा वडा तयार आहे। आता आपण वडापाव सोबत खाल्ली जाणारी जी सुकी लाल चटणी असते ती कशी बनवायची ते बघूया। तर या तळलेल्या तेलामध्येच जे उरलेलं बेसनचं बॅटर आहे ते बघा अशा हाताने स्प्रिंकल करून घालायचं। तर आपण हा बेसनाचा चुरा सेपरेट तयार करून घेतलेला आहे, परंतु गाड्यावर जेव्हा आपल्याला वडापाव मिळतो तेव्हा ते जास्त प्रमाणात वडे तयार करत असल्याने त्यांना हे असं सेपरेट तळावं लागत नाही। जेव्हा वडे तळले जातात त्यासोबतच हा चुरा सुद्धा तयार होतो। तर बघा अगदी भज्यांप्रमाणेच हा चुरा मी तळून घेतला। आता हा प्लेट मध्ये काढून घेऊ आणि थंड करण्यास ठेवू। थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा तळलेला चुरा घालून घ्यायचा। त्यासोबतच इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या न सोलता घातलेल्या आहेत, म्हणजे सालासहित त्या वापरलेल्या आहे। अर्धा चमचा लाल तिखट घातलं, त्यातच चवीपुरतं अगदी थोडंसं मीठ घातलं, कारण आपण बेसनाच्या चुऱ्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे। आता झाकण लावून मिक्सर चालू बंद करत अगदी रवाळ असं हे वाटून घ्यायचं। तर बघा या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने झटपट अशी वडापाव सोबत खाल्ली जाणारी मस्त टेम्पटिंग अशी सुकी लाल चटणी तयार झालेली आहे। तर ही एका बाउल मध्ये काढून घेऊ। तर या ठिकाणी बटाटा वडा तयार आहे, लाल सुकी चटणी तयार आहे आणि पाव सुद्धा तयार आहे, सोबत मस्त तळलेली मिरची। आता दाखविल्याप्रमाणे पावचे 2 समान भाग करून यामध्ये प्रथम तळलेला बेसनाचा चुरा घालायचा, त्यानंतर जी लाल चटणी आपण करून घेतली ती घालूया आणि आता मस्त गरमागरम असा गोल गरगरीत चटपटीत आपला वडा बंद करायचं। तर बघा यासोबत मस्त हिरवी तळलेली चटणी। तर याच पद्धतीने आपण आणखी एक वडापाव तयार करून घेऊ। तर अगदी सोप्या पद्धतीने बाहेर गाड्यावर मिळतो अगदी तशाच आणि त्याच चवीचा हा वडापाव तयार होतो। शेवटी आपण घरी बनवलेला आहे तर चवीला अप्रतिम असा लागतो। तर एकदा नक्की ट्राय करून बघा हा मुंबईचा प्रसिद्ध असा वडापाव। तर यासोबत खाल्ली जाणारी लाल सुकी चटणी सुद्धा चवीला अप्रतिम अशी लागते। तर या पावसाळ्यात हा वडापाव नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। तर इथे एक वडा तोडून दाखवते। आतमधलं बटाट्याचं स्टफिंग आणि बाहेरचं बेसनाचं कोटिंग अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे। तर नक्की ट्राय करून बघा। तुम्ही आज प्रथमच माझी ही रेसिपी बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, त्यामुळे माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।